आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनची पुढची मेथड स्टडी करायची आहे. ऑलरेडी आपण फ्रॅगमेंटेशन पर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले पार्ट 3 मध्ये. आता या लेक्चरमध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनची लास्ट मेथड स्टडी करायची आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनची लास्ट मेथड या ठिकाणी स्टडी करायची आहे. बघा कुठली असेक्शुअल रिप्रोडक्शनची जी मेथड आहे ती व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणून. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये कसं असतं बघा, वनस्पतीचा कुठलाही एक पार्ट, हायर प्लांट मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते, अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते. बिया सोडून दुसऱ्या कुठल्याही एका पार्ट पासून जर नवीन वनस्पती बनत असेल तर त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतात. वनस्पतीच्या बिया सोडून दुसऱ्या कुठल्याही भागापासून म्हणजे स्टेम, रूट, लीफ या दुसऱ्या कुठल्याही भागापासून जर नवीन वनस्पती बनत असेल तर त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतात. म्हणजे म्हटलंय बघा, एनी पार्ट ऑफ द प्लांट अदर दॅन सीड, बिया सोडून, लाईक रूट, स्टेम अँड लीफ डेव्हलप न्यू प्लांट, नवीन प्लांट बनवतं. ज्या वेळेला ते पेरेंट प्लांट पासून सेपरेट करतो, सेपरेट होतं, त्याला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. काही वेळा सेपरेट होतं, काही वेळा तिथंच असून नवीन या ठिकाणी प्लांट प्रोडक्शन करतो. आता त्याचे दोन प्रकार आहेत. नॅचरली पण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं आणि आर्टिफिशियली पण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं. कुठलाही वनस्पतीचा पार्ट, मग ते रूट, स्टेम, लीफ याच्यापासून नवीन वनस्पती बनणं याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता नॅचरली बघा, स्टेमच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय काय बनवून होत असतं. रनर्स, सखर्स, ऑक्सेट, ट्यूबर्स, रायझोम, बल्ब. तुम्ही मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या टॉपिक मध्ये हे शब्द ऐकलाय. रनर्स, सखर्स, ऑक्सेट, ट्यूबर्स, रायझोम, बल्ब हे स्टेमचे मॉडिफाईड स्ट्रक्चर आहे. हे मॉडिफाईड स्ट्रक्चर फूड पण स्टोरेज करतात आणि नवीन वनस्पती बनायला पण हेल्प करतात. त्याचं रिप्रोडक्शन साठी पण ते हेल्प करतात. तसंच स्वीट पोटॅटो मध्ये ट्युबरस रूट्स असतात, ते रूटच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होत असतं. आणि पानामध्ये ब्रायोफिलम नावाची वनस्पती आहे, बिग्नोनिया नावाची वनस्पती आहे, पानापासून नवीन वनस्पती. तर स्टेमच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं, रूटच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं, लीफच्या द्वारे. म्हणजे स्टेम पासून नवीन वनस्पती, रूट पासून नवीन वनस्पती, लीफ पासून नवीन वनस्पती. बघूया आपण पहिल्यांदा नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये स्टेमच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं, मग रूटच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं आणि मग लीफच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं हे स्टडी करायचं. बघा, हा कुठलाही एक पार्ट, वनस्पतीच्या बिया सोडून कुठलाही एक पार्ट नवीन वनस्पती बनवणं याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. नॅचरली कसं होतं ते बघूया आणि आर्टिफिशियली पण करतात. कलम करण्याची प्रोसेस प्लांटची, त्याला ग्राफ्टिंग म्हणतोय. त्यामध्येच आणखीन एक कलमचा प्रकार असतो, बडिंग, लेअरिंग. ह्या कृत्रिमरित्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करण्याच्या प्रोसेस आहेत. म्हणजे जे फळझाडांची शेती करतात, हॉर्टिकल्चरिस्ट, ते या ठिकाणी आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करतात. आता नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन स्टडी करताना पहिल्यांदा स्टेमच्या द्वारे कसं होतं ते बघूया. म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नॅचरली बाय स्टेम, म्हणजे बाय स्टेम, स्टेमच्या द्वारे नवीन वनस्पती कशी बनते ते या ठिकाणी पाहूया. बघा, आता हा जो स्टेम आहे हा कशाचा आहे तर गवताचा. जे हराळी म्हणतो आपण, हराळी गवत जे असतं ते हराळी गवत जे असतं त्याला रनर स्टेम असं म्हणतात. हराळी गवताचं नाव आहे सायनोडॉन डेक्टिलॉन, किंवा लॉन मध्ये जे गवत लावतात तो पण या ठिकाणी प्रकार आपण घेऊ शकतो रनर स्टेमचा. हा जो स्टेम आहे ना त्याला म्हणतात रनर स्टेम. त्याला काय असतं का, या रनर स्टेमला इथं जे पार्ट आहे त्याला म्हणतात इंटरनोड, आणि जिथून लीफ यायला लागलंय, वरच्या बाजूला लीफ आणि खाली रूट्स यायला लागले, त्याला नोड असं म्हणतात. बघा, जसजसा हा रनर स्टेम पुढे जाईल
तसं नोडल रिजन जमिनीला टेकला की खाली रूट्स आणि वरती लीफ या ठिकाणी येणार. जसं रनर स्टेम पुढे जाईल तसं ओल्ड पार्ट जे असतात ते वाढतात, डाय होतात. बघा हा स्टेम परत पुढे जाणार, परत नोडल रिजनला रूट स्टेम, वरच्या बाजूला रूट, खालच्या बाजूला रूट आणि वरती लीफ येणार. हे रूट्स आणि लीव्स येणार. आता स्टेम व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला कसं, तुम्ही बघा एखादं गवत तुम्ही शेतामध्ये टाका तेव्हा थोड्या वेळानंतर ते किती स्प्रेड होतं, किंवा एखादा लॉन ग्रास तुम्ही गार्डन मध्ये लावा, ते स्टेम असंच थोड्या दिवसातच पूर्ण एरिया ऑक्युपाय करतं. म्हणून या स्टेमला म्हणतात रनर स्टेम. रनर स्टेमच्या द्वारे नोडल रिजनला खाली रूट्स आणि वरच्या बाजूला लीफ येतात. जसं स्टेम पुढे वाढेल तसा आणि रूट्स वरच्या बाजूला लीफ आणि जो पाठीमागचा जो ओल्ड पार्ट असतो तो वाढतो, डाय होतो. याला म्हणतात रनर स्टेम. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला या ठिकाणी हेल्प करतो. आता हा झाला रनर स्टेम. तसंच स्टेम मध्ये आणखी एक प्रकार आहे स्टेम ट्यूबर. हे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला कसं हेल्प करतं त्यासाठी एक्झाम्पल आहे पोटॅटो, बटाटो. बघा पोटॅटो पासून नवीन पोटॅटो प्लांट घेतोय आपण. म्हणजे बटाटो पासून नवीन बटाटो प्लांट कसं घेतोय, समजा हा पोटॅटो आहे, हा जमिनीमध्ये जाऊन, ऍक्च्युली हा स्टेम आहे. पोटॅटोचा जो स्टेम असतो, समजा हे बटाटोचं झाड आहे, बटाटोचा जो स्टेम असतो तो जमिनीमध्ये जातो आणि तो ब्रँचेस डेव्हलप करतो. असे स्टेमच ब्रँचेस डेव्हलप करतं. हे बटाटोचे स्टेम, इथे ऍक्च्युली रूट आहे, हा पोटॅटोचा रूट आहे, हे स्टेम आहे. स्टेमच बटाटोमध्ये मॉडिफाईड होतं. बरं बटाटो स्टेम मध्ये का मॉडिफाईड होतं, काय स्टोरेज करण्यासाठी, फूड स्टोरेज करण्यासाठी. इथं रूट आहे आणि हे स्टेम आहे, लक्षात घ्या. आणि स्टेम पासूनच हा बटाटो होतो. म्हणजे मॉडिफाईड स्टेम जो आहे त्याला म्हणतात स्टेम ट्यूबर पोटॅटो. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट मध्ये आपण पाहिले बटाटो रूट आहे की स्टेम आहे, स्टेम आहे, लक्षात घ्या. खोड आहे, खोड जमिनीमध्ये जातं आणि बटाटो या ठिकाणी बनतो फूड स्टोरेज साठी. आता बघा या बटाटोच्या वरती इथं असं काय प्रेझेंट असतं, तर डोळ्यासारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. त्या डोळ्यासारख्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं आई. तो बटाटोचा जो आई आहे त्याच्यात काय प्रेझेंट असतं, एक बर्ड असतं. त्या बर्डचं नाव आहे एक्झिलरी बर्ड. आणि त्याच्यावरती पान असतं, त्या पानाला म्हटलं जातं स्केल लीफ. स्केल लीफ असं म्हणतात. मग हा आई जो आहे पोटॅटोचा आई, त्याच्यामध्ये काय काय आला, एक्झिलरी बर्ड आला, स्केल लीफ आलं. वातावरणाचं ज्यावेळेला फेवरेबल कंडिशन येतं, ज्यावेळेला हवा वगैरे थंड सुटते, त्यावेळेला पोटॅटोचा जो डोळा असतो तो असा फुटतो आणि तिथं असा पानासारखा भाग येतो. आणि पोटॅटोचा डोळा फुटल्यानंतर जो पानासारखा भाग येणार आहे त्याला म्हणतात स्प्राउटिंग ऑफ आय. पोटॅटोचा डोळा फुटणे म्हणजे स्प्राउटिंग ऑफ आय असं म्हणतात. आणि त्याच्यापासून नवीन वनस्पती उगवते. मग समजा आता बटाटो पासून नवीन बटाटो उगवायचा असेल तर त्याला लहान लहान तुकड्यांच्या मध्ये आपण पीस करायचा आणि प्रत्येक तुकड्यामध्ये एक आई असला पाहिजे आणि तो जमिनीमध्ये पेरायचा आणि नवीन बटाटो प्लांट या ठिकाणी घ्यायचा. बघा पोटॅटो जमिनीमध्ये मॉडिफाईड स्टेम आहे, फूड स्टोरेज करायला असा मॉडिफाईड झालेला असतो. त्याच्यामध्ये आय असतं, आय मध्ये काय काय असतं, एक्झिलरी बर्ड आणि स्केल लीफ असतं. वातावरणाच्या फेवरेबल कंडिशनला हा डोळा फुटतो आणि नवीन बटाटोचा प्लांट या ठिकाणी मिळवतो. हे झालं स्टेम ट्यूबर पोटॅटो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आपल्याला आता पोटॅटो पासून पोटॅटो घ्यायचा असेल तर ओरिजिनल पोटॅटो लहान लहान तुकड्यांच्या मध्ये ब्रेक करायचा, प्रत्येकामध्ये काय असतं, नवीन पोटॅटो प्लांट या ठिकाणी मिळतो. आता बघा तिसरा स्टेम चा पार्ट कुठला आहे तर सखर स्टेम. सखर स्टेम कसं असतं बघा, सखर हे आपल्याला क्रायसॅन्थेमम या प्लांट मध्ये ऑब्झर्व होतं.
क्रायसॅन्थेमम हे प्लांट जे आहे त्याच्यामध्ये सक्कर बघा. आता क्रायसॅन्थेममचे म्हणजे शेवंतीचे झाड जे असतं त्याच्यामध्ये सक्कर स्टेम कसा असतो बघा. हे बघा, ही जी स्टेम आहे हे जमिनीमध्ये जातं, मेन स्टेम असं जमिनीमध्ये जातं स्टेम, आणि मग तिथून येते त्याला रूट सिस्टम. इथे येते खाली रूट सिस्टम. ही रूट सिस्टम झाली बघा. हे झालं रूट. आणि शेवंतीच्या झाडाचं जे हिचं जे स्टेमचा ऍक्सिस असतं, हा स्टेम ऍक्सिस, स्टेमचा कसा आहे, मेन स्टेम ऍक्सिस जे आहे त्याच्यापासून अशी आडवं स्टेम जातो. सुरुवातीला जमिनीच्या आडवं जातो असं स्टेम, परत तो स्टेम असा ऑब्लिकली वरती येतो, जमिनीच्या वर येतो बघा. क्रायसॅन्थेमम प्लांटचा मेन स्टेम जमिनीच्या खाली जातो, तिथून खाली रूट असतात. ह्या मेन स्टेमच्या ऍक्सिस पासून असा एक हॉरिझॉन्टल स्टेम येतो, मग तो हॉरिझॉन्टल स्टेम वर येत असताना ऑब्लिकली ग्रो होतो, ट्रिकस ग्रो होतो, ऑब्लिकली ग्रो होतो. आणि मग नंतर काय होतं की या ओरिजिनल प्लांट पासून हा स्टेम सेपरेट होतो आणि त्याची स्वतःची मुळे एस्टॅब्लिश करतो, आणि या सक्कर प्लांट पासून नवीन एक सक्कर प्लांट या ठिकाणी डेव्हलप होतो. म्हणजे कसं बघा, या प्लांट पासून हा एक प्लांट जन्मला, याच्यापासून हा नंतर प्लांट सेपरेट होतो, त्याची स्वतःची रूट सिस्टम डेव्हलप होतं, स्वतःची पानं वगैरे डेव्हलप होतात. आणि अशा प्रकारचा स्टेम तो सुरुवातीला जमिनीच्या खाली हॉरिझॉन्टल वाढतो, नंतर ऑब्लिकली वर येतो, आणि नंतर या मदर प्लांट पासून मेन प्लांट पासून सेपरेट होतोय. सेपरेट झाला की त्याचा एक नवीन प्लांट बनला. म्हणजे सक्कर स्टेम व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला हेल्प केलं. तसंच नेक्स्ट एक स्टेम आहे, त्याचं नाव आहे ऑफसेट. ऑफसेटला एक्झाम्पल जे आहे ते इकॉर्निया नावाची वनस्पती. इकॉर्निया वनस्पती जे आहे ते ऑफसेट स्टेमला आपण एक्झाम्पल देऊ शकतो. हे पाण्यामध्ये असणारी वनस्पती आहे, याला वॉटर लेट्यूस असं देखील म्हणतात. इकॉर्निया वनस्पती कशी असते बघा, इथं नोडल रिजन असतं, नोडल रिजनला खाली टफ्ट ऑफ रूट्स येतात, टफ्ट ऑफ रूट्स असे रूट्स असतात नोडल रिजनला. हा नोड इकॉर्नियाच्या स्टेम मध्ये, स्टेम हे पाण्यात असतं, ॲक्वेटिक प्लांट आहे, याला वॉटर हयांत असं म्हणतात. हे इकॉर्निया त्याच्या खालच्या बाजूला टफ्ट ऑफ रूट्स नोडल रिजन पासून बनवतं, वरच्या बाजूला असे रोसेट ऑफ लीव्स तयार होतात. असे लीव्स तयार होतात. रोसेट म्हणजे ग्रुप ऑफ असे लीव्स या ठिकाणी बनतात, शॉर्ट लीव्स बनतात. पाण्याच्या वरती लीव्स असतात, हे लीव्स आहेत, आणि रूट्स खाली असतात पाण्याच्या आत, आणि हा पाण्याच्या सरफेस वरती फ्रीली होणारा वनस्पती आहे, फ्री फ्लोटिंग वनस्पती आहे असं म्हणतोय. हा जो भाग आहे त्याला इंटरनोड असं म्हणतोय. आता इथं बघा, ही वनस्पती ऍक्च्युअली इंडियामध्ये एक्झोटिक प्लांट म्हणून इंट्रोड्यूस केली होती. बेंगॉलमध्ये ही वनस्पती आणली गेली, इकॉर्निया वॉटर हयांत.
आणि त्याला त्याच्या ब्युटिफुल पानांच्यासाठी आणि फ्लावर्ससाठी आणण्यात आलं. परंतु ही वनस्पती अशा प्रकारे पाण्याच्या सरफेसवरती वाढायला लागली की पाण्यामधलं सगळं ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करून घ्यायला लागली. आणि ही वनस्पती पाण्यामधलं ऑक्सिजन ऍब्झॉर्ब केल्यावर पाण्यामधले सगळे जे ऑक्सिजन वरती अवलंबून असणारे जे अॅनिमल आहेत ते मरू लागले. कारण पाण्यामधला सगळा ऑक्सिजन हीच वनस्पती कंझ्युम करायला लागली. मग ऑक्सिजन कमी पडल्यामुळे फिश वगैरे मरायला लागले. मग तेव्हा या प्लांटला नाव देण्यात आलं टेरर ऑफ बेंगॉल. टेररिस्ट म्हणतात त्या प्लांटला. कारण इंडियामध्ये याला आणलं गेलं होतं त्याच्या ब्युटिफुल पानांच्यासाठी आणि फुलांच्यासाठी. परंतु येऊन तो वॉटर पोल्युशन करू लागला, मासे मरू लागले, त्यामुळे त्याला टेररिस्ट म्हणून नाव देण्यात आलं टेरर ऑफ बेंगॉल इकॉर्निया. आता तुम्ही म्हणाल हे बघा त्याचा एक स्टेम तुम्ही पाण्यात नेऊन टाकला की परत स्टेम ग्रो होतो, नोडल रिजनला परत रूट्स लीव्स बनतात. हे बघा असा स्टेम पुढे ग्रो होतो, परत नोडल रिजनला खाली रूट्स, वरच्या बाजूला पान, परत स्टेम, असं कंटिन्युअसली स्टेम ग्रो होतो. हा म्हणजे ह्याचा स्टेम कुठल्या मेथडला हेल्प करतोय? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतो. एक भाग कट झाला की दुसरा भाग त्या दुसऱ्या भागाला या ठिकाणी बनतो. म्हणजे हे जे स्टेम आहे ते असं कंटिन्युअसली ग्रो होतं, नोडल रिजनला खाली मुळं वरती पानं, असं बनत जात असतं. याला म्हणतात ऑफसेट स्टेम. ऑफसेट स्टेम इकॉर्निया प्लांट मध्ये बनत असतात. म्हणजे स्टेमच्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन स्टडी करताना आपण पाहिला रनर, आपण पाहिलं सकर स्टेम, ऑफसेट, इकॉर्निया मध्ये पाहिलं, बटाटोसाठी स्टेम ट्यूबर पाहिलं, बटाटो पासून नवीन प्लांट. आता रायझोम म्हणजे काय बघा. रायझोम कशात असतं? रायझोम साठी एक्झाम्पल आपण घेऊया जिंजर, आला. आला जे आहे, जिंजर जे आहे त्याच्यामध्ये रायझोम असतो. बनानामध्ये रायझोम असतो. बघा रायझोम कसा असतो. ही जी आला आहे त्याच्यात काय असतं बघा, असं त्याच्यावरती असे नोड आणि इंटरनोड असतात. नोड आणि इंटरनोड असतात. खाली नोडल रिजनला रूट्स आलेले असतात, ऍडव्हेंटिशियस रूट्स. आणि आल्ला हे मॉडिफाईड स्टेम आहे. ते जमिनीच्या आत जाऊन असं बल्जड स्ट्रक्चर बनवतो फूड स्टोरेज साठी. बघा इथं स्केली पण असतं. आल्यावरती हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात स्केली. या ठिकाणी टोकाला जे बड असतं त्याला टर्मिनल बड म्हणतात. आणि इथं लॅटरल बड असतं. असं लॅटरल बड एखाद्या वेळेला फुटतं. लॅटरल बड असतं इथं, हे बड फुटतं आणि असे नवीन आल्याचं झाड या ठिकाणी बनतं. बघा. आणि खाली या नोडल रिजन पासून जे रूट्स आलेले असतात ते कुठल्या प्रकारचे रूट्स असतात? ऍडव्हेंटिशियस रूट्स. म्हणजे आल्ला हा काय आहे? आल्ला हा स्टेम आहे. कसला स्टेम? मॉडिफाईड स्टेम. जिंजर हे मॉडिफाईड स्टेम आहे. त्याच्यावर काय आहे? हे बघा, हे काय प्रेझेंट आहे तर हे नोड्स आणि ह्या मध्य भागाला म्हटलं जातं इंटरनोड. आणि या नोडल रिजन मध्ये जे बर्ड असतात त्या बर्ड पासून नवीन प्लांट या ठिकाणी बनतं. म्हणजे बघा स्टेम पासूनच नवीन प्लांट बनला. रायझोम हा स्टेम आहे, स्टेम आहे, अंडरग्राउंड स्टेम आहे. त्या स्टेम पासून नवीन प्लांट बनायला लॅटरल बडच्या द्वारे. म्हणजे स्टेम या ठिकाणी कुठल्या प्रोपगेशनला हेल्प करलंय? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करायला लागलेला आहे. आता लास्ट आहे राहिला बघा बल्ब. बल्ब म्हणजे कशात ऑब्झर्व करतोय आपण? कांद्यामध्ये या ठिकाणी बल्ब ऑब्झर्व करतोय बघा.
कांदा हा जमिनीमध्ये अंडरग्राउंड मॉडिफाईड स्टेम आहे. त्याच्याद्वारे कांद्याच्याद्वारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं हे पाहूया आपण. बघा, हा जो कांदा आहे या कांद्यामध्ये हे जे खालचं जे पार्ट आहे याला म्हणतात स्टेम. हा डिस्क लाईक स्ट्रक्चर जो असतो त्याला म्हणतात स्टेम, आणि त्याच्यापासून अशी मुळे येतात. आणि कांद्यामध्ये असा एक मेन बड असतो आणि साईडचे बड असतात, त्यांना लॅटरल बड म्हणतात. आणि मेन बड असतो, हा मेन बड आणि लॅटरल बड, आणि त्याच्याभोवती अशी कॉन्सन्ट्रिकली अरेंज्ड लीव्स असतात. लीव्स हा मधला जो आहे त्याला मेन बड असं म्हणतात, आणि हे साईडचं जे आहे त्याला लॅटरल बड म्हटलं जातं. आता काय होतं बघा, कांद्यापासून नवीन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं तर बघा, हे जे लॅटरल बड आहेत ते फुटतात. म्हणजे कसं, हे लॅटरल बड अशा साईडला येतात आणि त्याच्यापासून नवीन कांद्याचा या ठिकाणी प्लांट बनायला स्टार्ट होतो. हा मेन बड आणि हा लॅटरल बड. खाली रूट्स आलेले असतात. हा लक्षात घ्या, मेन बड आहे आणि हे लॅटरल बड. आता जे लॅटरल बड आहे, कांद्याचा जो लॅटरल बड आहे असं बाहेर येतं कांद्याच्या पूर्णपणे आणि नवीन प्लांट बनवतं. म्हणजे कांदा या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला हेल्प करताना लॅटरल बडच्या द्वारे नवीन वनस्पती या ठिकाणी बनते. ऍक्च्युअली कांद्यामध्ये स्टोअर्ड फूड कशात असतं, लीव्स मध्ये असतं. हा जो आहे तो स्टेम आहे, डिस्क लाईक स्टेम, त्याच्यापासून रूट्स येतात. आणि कांद्यापासूनच नवीन कांदा बनायचा असेल तर हे लॅटरल बड साईडला जाऊन नवीन या ठिकाणी कांद्याचा प्लांट देतात. अशा प्रकारे हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कांदा या ठिकाणी हेल्प करतात. बघा, आता व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आपण रनर, सकर, ऑफसेट, स्टेम ट्यूबर, रायझोम आणि बल्ब याच्याद्वारे पाहिलं, आणि त्याला एक्झाम्पल पाहिले आणि त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं. तसं जर रूटच्या द्वारे कसं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं बघा, रूट मध्ये स्वीट पोटॅटो या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. रताळ जे असतं ते घेऊया. आता हे जे रताळ आहे ते रताळ जमिनीच्या खाली इरेग्युलर आकार घेतलेलं बल्ज्ड मॉडिफाईड रूट आहे. हा मॉडिफाईड रूट आहे, इरेग्युलर शेप येतो. आणि या स्वीट पोटॅटो म्हणजे रताळावरती असे बड असतात. कुठले बड असतात, ऍडव्हेंटिशियस बर्ड्स. तर रताळ जमिनीच्या खाली हा मॉडिफाईड रूट आहे, ट्युबरस रूट म्हणतात त्याला. जमिनीच्या खाली जाऊन फूड स्टोरेज करतं आणि ते व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला कसं हेल्प करतं, कारण रताळावरती जे बर्ड्स आहेत ते बड फुटतात आणि नवीन रताळाचा या ठिकाणी प्लांट बनवतात. परत बड फुटून नवीन या ठिकाणी प्लांट बनवतात. मग आता बघा, आपल्याला जर रताळापासून नवीन रताळ प्लांट उगवायचं असेल तर याला असं लहान लहान पीस मध्ये कट करायचा. हा एवढासा भाग की ज्यात बड आहे, हा एवढासा भाग की ज्यात बड आहे, आणि एवढा भाग तुम्ही जमिनीमध्ये पेरला की रताळापासून नवीन वनस्पती या ठिकाणी उगवू शकतो आपण. त्याला म्हणायचं ट्युबरस रूट, म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बाय रूट. म्हणजे रूटच्या द्वारे रूट नवीन वनस्पती मिळवली आपण. पोटॅटो, स्वीट पोटॅटो हा रूट आहे, त्या रूटचे लहान लहान असे तुकडे करायचे जेणेकरून त्यात ऍडव्हान्टेजेस बड असतील, आणि तसा भाग जमिनीमध्ये आपण पेरला की नवीन प्लांट आपण मिळवू शकतोय. त्याला ट्युबरस रूट्स असं म्हणतात. हे झालं रूटच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. तसं लीफच्या द्वारे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कशामध्ये ऑब्झर्व केलं जातं रे, ब्रायोफिलम. म्हणजे पानापासून नवीन वनस्पती कशी बनते हे पाहूया. ब्रायोफिलम नावाची जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं पान असतं, त्याचं मार्जिन जे असतं असं नॉच असतं, दातासारखं असं नॉच असतं,
हा झिरोफायटिक प्लांट आहे, सक्युलंट झिरोफायटिक प्लांट. आणि हे ब्रायोफिलम जे पान आहे त्याच्या पानाच्या या मार्जिनला, इथे असलेले मार्जिन आहे, या मार्जिनला या नॉच मध्ये एक बड असतो, त्याला म्हटलं जातं इपिफायलस बड किंवा त्या बडला म्हणतात ऍडव्हान्टेजियस बड पण म्हणतात. आता समजा हे पान खाली पडलं की हे जे बड आहे त्याच्यापासून नवीन वनस्पती उगवते. हे जे इपिफायलस बड आहे त्या इपिफायलस बड पासून इथं बघा अशी नवीन वनस्पती उगवते. म्हणजे काय, पान गळून जमिनीवरती पडलं तरी पण नवीन वनस्पती उगवते, किंवा काही स्पीसीज मध्ये असं असतं की पान झाडावरतीच असतं तरी पण त्याच्यावर नवीन वनस्पती उगवते. म्हणजे ह्या बड पासून नवीन वनस्पती झाली, म्हणजे पानापासून नवीन वनस्पती या ठिकाणी झाली. हे झालं नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं करतात हे स्टडी करायचं.